मी खरं सांगू, मी मालिका विश्वातनं रिटायरमेंटच घेतली. मला कुठेतरी असं वाटलं की कलाकार आणि त्यांचा चाहता वर्ग किंवा प्रेक्षक यांच्यामध्ये कायम एक दरी आहे. माझी फूडची म्हणजे खाण्याबद्दलची आवड आणि प्रवासाची आवड ही त्यांनी निर्माण केली होती. आभाळ कवेत घेऊनही पाय जमिनीवर घट्ट रोवून असणारे काही चेहरे असतात. त्यापैकी माझ्यासोबत एक आहे गार्गी फुले थत्ते. अभिनयाचा वारसा साक्षात निळू भाऊंकडून मिळाला, पण स्वतःचं एक वेगळं स्थान मालिका विश्वात आणि अभिनय क्षेत्रात उमटवल्यानंतर एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकताय. नेमकं सॉल्टिट्यूड आहे का, आणि कशा पद्धतीचा हा प्रवास असणार आहे, आणि वेगळ्या अर्थानं आजपर्यंतच्या नागमोडी वळणांवरून जात असताना हां. ह्या प्रवासाची वाट नेमकी कशी चोखाळली, किंवा यातला असणारा डिजिटल एक अँगल आणि आत्ता बदलत्या काळानुसार असणारा हा प्रवास, याबद्दल तुम्ही सांगावं असं मला वाटतं. नाही, काय झालं, मुळात प्रवास आणि फूड हे पॅशन आहे. म्हणजे जसं अभिनय आहे तसं हे होतंच आणि काहीतरी करावं हे सतत खदखदत होतं, काहीतरी क्रिएटिव्ह करावं. सिरियल, अभिनय हे चालूच होतं, पण मला नेहमी वाटतं की या कलाक्षेत्रात असलेल्या लोकांनी ना सेकंड सोर्स ऑफ इन्कम असावं त्यांनी काहीतरी एक खरं, आणि कोविडच्या वेळेला ते खूप प्रकर्षाने जाणवलं. अगदी अगदी. आणि काय होतं, हे तर चालूच आहे, पण त्याच्याबरोबर आपल्याला नुसता अभिनय आणि त्याच्यावर चालणाऱ्या इतर गोष्टी पुरत नाहीत. आता आपल्याला काहीतरी हे केलं पाहिजे. आणि मग हे सगळं करत असताना माझ्या लक्षात आलं की प्रवास आणि फूड आवडतंय, तर त्या संदर्भातच आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि काय होतं, आपण स्वप्न खूप बघतो, पण ते पूर्ण करायला धाडस लागतं, आर्थिक पाठबळ लागतं. आणि ते सुदैवाने माझ्या मागे नितीन ढवणे पाटील सारखा माणूस उभा राहिला. अजितदादा गट, राष्ट्रवादी सांस्कृतिक प्रदेश उपाध्यक्ष तो, आणि मी पण. तर तो म्हणाला की ताई, माझ्या डोक्यात पण अनेक वर्ष हे चालू आहे आणि काहीतरी करायचं आहे, तर तू जॉईन हो आणि आपण सुरू करूयात हे. आणि सॉलिट्यूड त्यांनी या सगळ्यामध्ये बाबांचा एक अभिनय आणि त्याचबरोबर एक समाजाबद्दलचं देणं आणि त्या सगळ्याबद्दलचं एक पॉलिटिकल अवेअरनेस हा कायम त्यांच्या कृतीतून, त्यांच्या प्रत्येक नाटकातून किंवा त्यांनी केलेल्या प्रत्येक एका सामाजिक चळवळीतून हा कायम दिसलेला आहे. आज सॉलिट्यूड ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना एक वेगळ्या पद्धतीची मोमेंट, कारण आता ट्रॅव्हल कंपनीज किंवा फूडशी रिलेटेड असणारे ब्लॉग्स आणि वेगवेगळे ब्लॉगर्स वगैरे अशा पद्धतीचं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये एक वेगळा पायंडा असं वाटतोय, त्याला बरोबर तुम्ही एक पुन्हा मॅच मेकिंग वेगळ्या अर्थानं केलेलं आहे सेलिब्रिटीजचं. करेक्ट. तर त्याला एक ग्लॅमर कोशंट आणण्याचा केलेला प्रयत्न, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही सांगावं असं वाटतं. मला कुठेतरी असं वाटलं की कलाकार आणि त्यांचा चाहता वर्ग किंवा प्रेक्षक यांच्यामध्ये कायम एक दरी आहे. म्हणजे जरी सोशल मीडिया आणि इन्स्टा असलं तरी आपण लांब राहूनच त्यांना बघतो. खरंय. आणि पूर्वी असं नव्हतं. म्हणजे नाटकांमुळे मराठी याच्यामध्ये तर मी असं बघितलं की खूपदा असं व्हायचं की एकत्र प्रवास व्हायचा, कारण लक्झरी गाड्या नव्हत्या त्यावेळी. तुम्ही लोकल युनिट म्हणून, ॲज अ कुटुंब म्हणून सगळ्यांनी आपण ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि माहिती असायचं की या माणसाचं हे चालू आहे, त्या माणसाचं ते चालू आहे. आता आपण फक्त एक दूर राहून इन्स्टावरचे सगळ्या रील्सच्या मज्जा बघतो आणि त्यांच्या कुटुंबाचं सगळं बघतो. पण खरंही देवाणघेवाण ही प्रत्यक्षच होते ना, हे कोरोनात आपल्याला जाणवलंच. तर त्या ह्यानी मी असं डोक्यात माझ्या आलं की का नाही मातबर असे कलाकार असतील आणि त्यांच्याबरोबर जर आपण वेगवेगळ्या टूर्स अरेंज केल्या, तर काही त्यांचे अनुभव आहेत, काही आमचे अनुभव आहेत कलाकार म्हणून. हे सगळे प्रेक्षक, चाहता वर्ग आणि कलाकार यांचं एक, आणि ह्याच्या मागचा मधला दुवा हा सॉलिट्यूड व्हावा असं मला वाटत होतं. आणि कुठेतरी ती जी दरी आहे ना, ती सांधण्याचा प्रयत्न सॉलिट्यूडनी केला. निश्चित. कारण मला बाबांचं त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीपासून वेगवेगळे प्रयोग आणि त्याच्यातून निधी निर्माण करणं, आणि ज्या वेळेला आज कलाकारांची मानधनाची पाकिटं किंवा त्याचा आकडाही वाढलेला आहे, पण त्या काळात मिळणाऱ्या गोष्टीतून स्वतःचा एक जगण्याचा तुकडा कापून दिल्यासारखं त्यांनी केलंय. करेक्ट. आता हे सगळं बघत असताना बाबा किती आठवतात, आणि प्रत्येक टप्प्यावर ते निश्चित असतील. त्यांना
तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचा प्रवास करताय, त्या सगळ्यासाठी त्यांच्या मनात ते असते, किंवा अशा पद्धतीचा तुमचा बाबांसोबतचा झालेला प्रवास वगैरे असं काही आठवतंय का या निमित्ताने? ऑफकोर्स बाबा प्रत्येक क्षणीच आठवतो. आणि खरं सांगू, माझी फूडची जे म्हणजे खाण्याबद्दलची आवड आणि प्रवासाची आवड ही त्यांनी निर्माण केली आहे. कारण इतका बिझी असताना सुद्धा तो मे मध्ये 15 दिवस आणि दिवाळीतले 8 दिवस हे फक्त कुटुंबासाठी असायचे. ओके. आणि तो म्हणायचा की आधी भारत बघ हो. आणि मग परदेश डिस्कवर कर. त्यामुळे मी ना लेह लडाख सोडले तर मी पूर्ण भारत बघितलाय त्याच्याबरोबर. हो. पूर्ण भारत म्हणजे मे मध्ये किती उकाडा असू दे, तो आमच्या बरोबर प्रत्येक म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मी फिरलेली आहे. आणि मी गुजरात पासून अगदी आसाम पर्यंत मी त्याच्याबरोबर गेली आहे. वा. आणि कुटुंबाला घेऊनच जायचा तो. आणि लोकल फूड हे त्याचं हे असायचं की 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं आपण कुठेही करूयात, पण तिथलं अन्न जेवू नकोस. त्या गावातलं ते फूड आहे ना, ते टेस्ट केलं पाहिजे, तर आपण तिथे गेल्याचं आपल्याला समाधान मिळेल. तर ही आवड बाबांनी लावली. ती मातीशी नाळ पुरलेली असणं म्हणतात, आणि तो अगदी. खऱ्या अर्थानं लोककलावंत का अनुभवांना म्हटलं जातं हे अशात या सगळ्यामध्ये अभिनय आणि आत्ताच्या घडीला थोडं बॅकबर्नरवर गेलं असं वाटतं का? आता तिथे अर्धविराम द्यावा, पूर्णविराम द्यावा, नेमकं मनात आहे तरी काय? कारण मी खरं मालिका विश्वातून तुम्ही आता तशा अर्थाने एक वेगळा पॉज घेतला. मी खरं सांगू, मी मालिका विश्वातनं रिटायरमेंटच घेतली. बापरे. हो, कारण 10 वर्ष केलं मी. माझं कुटुंब पुण्यात आहे आणि मी 10 वर्ष माझ्या कुटुंबापासून खूप लांब राहिले. आणि खरं सांगू, मालिकेमधलं जे शेड्यूल आपण जे म्हणतो ना, ते इतकं विचित्र आहे आता कलाकारांसाठी. पॅशन एवढंच असेल ना, तर मराठी सिरियलमध्ये काम करावं. ओके. बाकीच्या दृष्टीने सगळ्याच म्हणजे हेल्थ वाईज ह्यानी खूप त्रास होतो. कारण खूप ओव्हरऑल ह्या सगळ्यामध्ये चॅनल इंटरफिअरन्स, प्रोडक्शन इंटरफिअरन्स म्हणजे काय, ह्यातला एक समन्वय नसणं, किंवा ओव्हरऑल ह्या सगळ्यांच्या संबंधांमधली असणारी ओढाताण ही कलाकारांना त्रास देते या सगळ्यामध्ये? चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस यांचा झगडा आहेच. पण आणि लेखकांचा मेन आहे. कारण लिहून गेलेला एपिसोड चॅनलला रिजेक्ट करणं. हा, किंवा लिहितच नाहीत. म्हणजे काही दिवस अचानक आम्हाला एक 4 दिवस सुट्टी मिळते आणि मग अचानक एक डे नाईट आम्ही शूट करतो का, तर एपिसोड आले तर आता बँक नाहीये आणि चला करा. तर ह्यानी काय अनियमितता त्या सगळ्यामध्ये. आणि तिथे शिस्त लागणं खूप गरजेचं आहे. पण काय होतं, बिचारे प्रोड्युसर पण थकतात, चॅनललाही कळत नाही की काय वर्क होईल. पण कुठल्या अशा ह्याच्यामध्ये track- आपण प्रोड्युसर बनावं आणि ही सिस्टीम त्या सगळ्याला एक स्ट्रीमलाईन करावं, असं नाही का वाटलं? नाही, अजिबातच नाही. कारण मी सांगू, प्रोड्युसर बनणं सुद्धा अवघड काम आहे. आणि मालिकेचं फिल्म काय 40 दिवसात शूट होते आणि निघून जातो आपण. पण हे 1.5 2 वर्ष ज्या पद्धतीचं काम आणि चॅनलचं गरज. प्रेशर, हम्म. प्रेक्षकांचं प्रेशर खूप आहे. आणि कोरोना नंतर ते खूप आलंय की मजाच येत नाहीये प्रेक्षकांना कुठलं काही दाखवा. मग चॅनलही पॅनिक होतं, मग लेखकही पॅनिक होतात, मग प्रोड्युसरही पॅनिक होतात. पण मग प्रेक्षकांची जबाबदारी आहे की आपल्याला नक्की काय पाहिजे. आपल्याला रील्सची सवय लागली आहे, आपला स्पॅन कमी झाला. Attention span नाही. हो, आणि मग तुम्ही शॉर्ट तक्रार- फॉर्मॅट ज्या पद्धतीने आता काम करतंय, किंवा ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये आपला अटेन्शन स्पॅन निघून गेला, हा या सगळ्याचा ओव्हरऑल सोशो पॉलिटिकल किंवा असणारा बाहेरच्या मीडियाचा प्रभाव हा यामुळे आहे असं वाटतं तुम्हाला? हो. ओव्हरऑल हो, असणार. कारण त्याचे परिणाम दिसत आहेत आता. आणि ज्या पद्धतीने कामं होत आहेत ना, तर मला असं वाटतं कुठे स्थिरताच नाहीये. की जिथे गंगाधर टिपरे सारखी सिरियल येणं किंवा वादळवाट आणि आत्तापर्यंत चांगल्या सिरियल येत होत्या. खरंय. पण मग आता विश्वासच उडालाय सगळ्यांचा सगळ्यावरचा. आणि मग कलाकारांचं मला स्वतःला असं वाटतं की पॅशन एवढा एकमेव धागा आहे जो आम्हाला जोडून ठेवतो मराठी सिरियलमध्ये काम करायला. मग तिथेच जर तो आनंद मिळत नसेल तर मग काय एवढे कष्ट करायचे. मग इच्छा तर आहे म्हणजे अजूनही राजा राणीची जोडी मधली बेबी मावशी करणं किंवा तुला पातरे मधली आई करणं, सुंदर सुंदर रोल येतात. पण मग त्या मागची जी सगळी धावपळ आहे ती आपल्याला एका ह्याच्यानंतर असं वाटतं की नाही आपण थांबूयात आता, म्हणजे हे काही खरं नाही. ह्या सगळ्यामध्ये बाबांची एक राजकीय सतर्कता होती, एक स्वतःची भूमिका होती. तीच गोष्ट आहे किंवा त्याच पद्धतीचा माहोल आहे की तुम्हाला वाटलं की आपण
राजकीय क्षेत्रात अजितदादा गटांमधून तशा अर्थानं सक्रिय व्हावं की खऱ्या अर्थानं आत्ताच्या असणाऱ्या पॉलिटिकल किओस पासून काठावर उभं राहण्याची भूमिका बऱ्याच कलावंतांनी घेतली, पण तुम्ही सक्रिय झालात. काय नेमकी गोष्ट होती की त्यात आपण उडी मारून पोहल्याशिवाय काय गत्यंतर नाही असं वाटलं? अगेन बाबाच, कारण बाबा म्हणायचा की जर तुम्हाला काही गोष्टी खटकत असतील तर काठावर राहून चालणार नाही, प्रवाहात उतरलंच पाहिजे ना. तसं मला असं वाटतं की कलाकार म्हणून काही गोष्टी जर मला खटकत असेल किंवा राजकारणाविषयीची आवड निर्माण करणं याला सुद्धा बाबाच जबाबदार आहे. आणि अगेन वैचारिक बैठक, तुम्ही कुठे कम्फर्टेबल आहात आणि वैचारिक बैठक तुम्हाला. अजितदादा गट मला असं वाटलं, एक तर मला अजितदादांचा स्वभाव आणि त्यांचा हजरजबाबीपणा अतिशय आवडतो, स्पष्ट वक्ते आहेत ते. आणि मुळात मला असं वाटतं की शाहू आंबेडकर फुले विचारांना जवळ करणारे आहेत. बाबांमुळे मीही त्या विचारांना जवळ करणारी असल्यामुळे मला असं वाटलं की आपण काम केलं पाहिजे. तरुण पिढीनी राजकारणात उतरलं नाही तर मग आपण जे लांबून ओरड हे करतो की अरे नाही हे जुनी लोक काही बदल करत नाहीयेत आणि बदल झाले पाहिजे, तर मग उतरा ना. म्हणजे आपण उतरलो नाही तर पुढे कामं होणारच नाहीत. त्यामुळे मला आवड आहे, अभ्यास चालू आहे. असं नाही की मला राजकारणातलं सगळंच कळायला लागलं आणि असं. खूप अवघड आहे राजकारण सुद्धा. ज्या पद्धतीचे दौरे हे राजकारणी करतात हे इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की हळूहळू का होईना मी माझा एक छोटासा खारीचा वाटा देते आहे. निश्चित या सगळ्यामधून कलाकार म्हणून जगणं आणि राजकीय नेता या भूमिकेत शिरत असण्यातलं एक ट्रान्सफॉर्मेशन आहे, एक संक्रमण आहे. कशा अर्थानं स्वतःला त्या साच्यात ढालणं, खुद को उसमें ढाल लेणं, नेमकी काय ओढाताण आहे, उतर ओढ आहे की या सगळ्यामधलं खऱ्या अर्थानं एक स्वतःला मोल्ड करून घेणं आणि त्या गोष्टीला कस्टमाइज होणं हे किती त्रासदायक किंवा हे आनंदाने स्वीकारलंय, तर त्यामुळे आता त्या सगळ्यातली आव्हानं पेलणं यातली गंमत आहे. मी सांगू, अजूनही मी शिकतेच आहे. नाही तुमचा विनम्रपणा, नाही नाही हो, उचूता, खरंच. नम्रता. कारण ना ते खरंच अवघड काम आहे हो. आपण नावं ठेवतो आणि मी पूर्वी कशी स्टेटमेंट करायची की यांना काय कळत नाही का, एकदा हे करा आणि तसं करा. अवघड आहे हे. म्हणजे म्हणजे अजितदादांचंच मी बघते ना की त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा एक हजारो लोक येतात आणि खूप छोटे छोटे प्रॉब्लेम सांगतात, म्हणजे आणि ते नावानिशी त्या माणसाला ओळखतात की काय रे सदाशिव, तुझं काय झालं आता, तुझं ते मागच्या वेळेचं काम नाही झालं का. तर हे खूप मोठं आहे. म्हणजे मला असं वाटतं की असं कसं म्हणजे इतका मोठा नेता अचानक एक कोणीतरी सामान्य माणूस येतो, तो हातात काहीतरी कागद घेऊन येतो, ते संदर्भासहित ते सांगतात. तर हे अचीव करणं इज डिफिकल्ट. पण अगेन मी म्हणलं तसं की कलाकाराला ना एक सामाजिक भान असणं पण गरजेचं असतं आणि ते मुळात असतंच. तर त्याचा उपयोग राजकारणात मला आत्ता खूप होतोय आणि माझ्याकडनं चांगलं काम व्हावं हे मी करते की कुठेही मला असं नाही. मी इमेजला माझ्या बाबाच्या ह्याला खूप जपते, कारण मला ती खूप हे की तो वरती बघतोय मला. त्यामुळे मी जे काही चुकीचं काम केलं तर तो नक्की कान पकडणार माझे. त्यामुळे मी खूप घाबरून ते हे करते की बाबा जे तुला योग्य वाटेल ना, तुला ज्याने की नाही माझ्या मुलीचा मला अभिमान आहे, हेच काम मी नक्की करणार. नाही, निश्चित. आणि ही सतर्कता आणि सतत तो वॉचफुल आहे, आपल्याकडे बघतोय, ही जी जाणीव आहे ना, ती तुम्हाला कधी चुकवू देणार नाही या सगळ्यामध्ये. पण आता या टप्प्यावरचं सॉलिट्यूड हे तुमच्यासाठी नेमकं काय आहे? माझ्यासाठी अनुभवांची शिदोरी आहे. कारण मलाही ते अनुभव घ्यायचेत जे माझ्या बाबांनी मला सवय लावली प्रवासाची. हा नुसता प्रवास नाही आहे, अनुभवांची शिदोरी आहे. आणि सॉलिट्यूड करण्यामागचा उद्देशच हा आहे की प्रत्येकाने खूप गोड अनुभव घेऊन जावा. कदाचित कडू अनुभवही येतील, आमच्याकडनंही चुका होतील, पण चुकभूल घ्यावी, पण तो प्रवास करावा. आयुष्यात राहिलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या प्रवासात आपल्याला आपणच सापडत जातो. तर सॉलिट्यूड म्हणजे एकांत. आणि मला असं वाटतं की आमच्या सॉलिट्यूडकडनं त्या प्रवासात, त्या टूरमध्ये त्यांना त्यांचा एकांत मिळावा आणि तो माणूस म्हणून घडण्यात त्याची आमच्याकडनं एक थोडासा हातभार लागला. वा, किती सुंदर बोलला तुम्ही. कारण हे खरं तर जगण्याचं तत्वज्ञान आहे. होतालच्या गर्दीत आपण ज्या पद्धतीने आपल्याला स्वतःला एक शोधत असतो आणि तो असतो खऱ्या अर्थानं एकांत. हो. आणि कितीही मोठ्या पद्धतीने आपण या सगळ्या माहोलात जरी असलो तरी तो गर्दीतला एकांत आणि तुमच्या मनाच्या कोपऱ्यातला असणारा तो निवांतपणा,
ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासोबतच्या प्रवासात तुमच्यासोबतच्या पर्यटकांना नक्की मिळतील Yes. अशी आशा आणि विश्वास व्यक्त करतो. लेट्सअपशी इतक्या आपलेपणाने मनमोकळेपणे तुम्ही गप्पा मारल्यात गार्गीताई, त्याबद्दल खूप 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 आभार आणि थँक्यू मनस्वी शुभेच्छा तुमच्या या प्रयत्नांना. Thank you. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू थँक्यू इतक्या आपलेपणाने बोलल्याबद्दल.